तर भोंदू घराच्या मुलीच्या नावावर पुण्यामध्ये 3 BHK आलिशान फ्लॅट आहे। मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये 3 BHK फ्लॅट आहे। खरातनं बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख दिल्याची माहिती आहे। सेलडीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही अशी देखील माहिती मिळते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभरात चर्चिलं जात आहे। अशोक खरातचे जे काही कारनामे आहेत ते सध्या उघड होताना आपल्याला पाहायला मिळतंय। अशोक खरातचं पुण्यातलं सुद्धा कनेक्शन जे आहे ते सध्या बाहेर येताना आपल्याला समोर येतंय। सध्या आपण बघू शकताय की मी सध्या मॉडर्न कॉलनीमध्ये या आलिशान एरिया जो आहे ते या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय की हे जे नाव आहे सृष्टी खरात, खरं तर मॉडर्न कॉलनीमधल्या 24 रत्नम ही एक आलिशान बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये 3 BHK असा हा फ्लॅट जो आहे तो अशोक खरातने स्वतःच्या मुलीच्या नावावरती घेतला आहे। हे घेत असताना खरं तर जो बिल्डर आहे या बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख रक्कम देऊन म्हणजे कुठलाही चेक किंवा DD न वापरता खरं तर कॅश रक्कम जी आहे त्या बिल्डरला देऊन ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगवरती 7व्या मजल्यावरती खरं तर हा जो फ्लॅट आहे तो आलिशान फ्लॅट जो आहे ते या ठिकाणी घेतलेला आहे। असे वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळे जे आर्थिक व्यवहार आहेत किंवा जी काही संपत्ती आहे ती समोर येताना दिसते। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे। तर अजितदादांना मुख्यमंत्रीपदी बघायचं होतं असं सुनील शेळकेंनी म्हटलं। दादांच्या रूपानं सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्रीपदी बघायचं आहे असं सुनील शेळकेंनी म्हटलं। आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा आदरणीय दादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होती, ते आपण पूर्ण करू शकलो नाही किंवा ते बघू शकलो नाही। परंतु दादाच्या रूपानं आज आपल्याला सुनित्रा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तरी पाहायला मिळाल्या, तरी खूप मोठा आनंद आणि समाधान भविष्यामध्ये आपल्याला मिळेल। आणि ज्या दिवशी आपल्या सुनित्रा वहिनी मुख्यमंत्री होती त्यावेळेला सुद्धा आपण इथं दर्शनाला जसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सर्व मंत्रिमंडळ आणलं होतं तसं आपण सुनित्रा वहिनीला या ठिकाणी घेऊन येऊ हा तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो। तर सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून पक्ष ताब्यात घेण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचं विकास लवांडेंनी म्हटलं। तटकरेंना शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे न्यायचा नाही असं विकास लवांडेंनी म्हटलंय। राष्ट्रवादीच्या काही लोकांना भाजपचे विचार पुढे न्यायचे आहेत असं विकास लवांडेंनी म्हटलेलं आहे। शाहू फुले आंबेडकरांचा विचार नकोय, सर्व धर्म समभावाचा विचार नकोय, कारण तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा विचार पुढे न्यायचा आहे, गोळवलकर हेडगेवारांचा विचार पुढे न्यायचा आहे। आणि म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीची चाटुगिरी करत स्वतःच्या बचावासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहात। आणि सुनेत्रा वहिनींना अंधारात ठेवून तुम्ही सुरुवातीच्या दुःखाच्या काळामध्ये ही सगळी पक्षाच्या ताब्यात घेण्याचा प्रकार सातत्याने केलेला आहे। हे कागद बोलतायत, आम्ही नाही बोलत आहे। हे का करता तुम्ही? तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी तरी काहीच वाटत नाही? अरे अजितदादांचे म्हणता तुम्ही, अजितदादांचं नाव घेता आणि अजितदादांच्या राखेच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही नव्हतात, आम्ही होतो तिथे। मला नवल वाटतं सुनेत्रा वहिनी हे सगळ्या कट कारस्थानांना कसं सामोरं जात असतील। तर महाराणी ताराराणीबद्दल जैन मुनींनी केलेलं वक्तव्य तथ्यहीन असल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलं। मुनींनी केलेलं वक्तव्य तथ्यहीन आणि बेजबाबदारपणाचं आहे असं छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलंय। धार्मिक कुरुपदावरती असणाऱ्या व्यक्तींनी खोटे दावे करणं अशोभनीय असल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलं। शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या या मुनींनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत असं संभाजीराजेंनी म्हटलं। तर मुनी नयन पदमसागर यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलं। ऐतिहासिक संदर्भ देताना भान ठेवलं पाहिजे असं देखील राजू शेट्टींनी म्हटलं। संतांनी आपल्या प्रवचनामध्ये मार्गदर्शन करावं, भक्तांना ज्ञान द्यावं, परंतु जेव्हा आपण ऐतिहासिक संदर्भ देतो तेव्हा ते बरोबर आहेत का नाही याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे। आणि इतिहासाची आपल्याला फारशी माहिती नसेल तर अशा प्रकारचं वक्तव्य करू नये असं मला वाटतंय। नयन पद्मसागर महाराजांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। तर गिरीश महाजन यांनी देखील जमीन खरेदी केली होती। एकनाथ खडसेंनी हा आरोप केलेला आहे। आमदारकी धोक्यात येणार म्हणून महाजनांनी जमीन परत केल्याचं खडसेंनी म्हटलं। सत्ताधाऱ्यांना जिल्ह्यात खडसे हा एकमेव विरोधक असल्यानं टार्गेट सुरू असल्याचं खडसे यांनी म्हटलं। जमीन नियमानुसार खरेदी केल्याचा एकनाथ खडसे यांचा खुलासा आहे। महारवतनाची जमीन खरेदी केल्याप्रकरणी खडसेंवर गुन्हा दाखल झाला। मध्ये ही जमीन लिहिली नव्हती आणि जमीन न लिहिल्यामुळे जर कोणी तक्रार केली असती
तर गिरीश महाजनची आमदारकी रद्द झाली असती या कारणासाठी गिरीश महाजनने ती जमीन ताबडतोब दिली. पण तरी अजूनही तक्रार करता येते त्याची, जरी 10 वर्षापूर्वीचं असलं तरी तक्रार केव्हाही करता येते. पण त्या कारणासाठी ते दिलेली जमीन आहे परत, अशी काही स्वतः दिलेली नाही. आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा महारवतांचा संबंध नाही, कोणत्याही प्रकारे गैरखरेदी केलेली नाही. पैसा देत असताना या ठिकाणी रेडी रेकनरच्या दराने पैसा दिलेला आहे आणि हा पैसा मिळाला अशा स्वरूपाचं दिलेला आहे.